ते अरे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं आपण दर्शन घ्या. रामघाट या ठिकाणी आलेलो आहे. इथे नर्मदा मैयाचं जे बालरूपानं म्हणतो ना, ते बालरूप थोडं थोडं बालरूप होण्याची आपली जी सुरुवात झालेली आहे. अमरकंटक जसं जवळ येईल तसं अजून बालरूप होते. आणि हा जो समोर दिसतोय हा आश्रम आहे या ठिकाणी. या आश्रमावरती आम्ही आलेलो आहे. हा आश्रम हे नर्मदा मैयाच्या बालरूप आहे. रामघाटवरती आलेलो आहे. हे रामघाट आहे. आणि या तटावरूनच आपल्याला जे आहे ना, जे हा तट आहे ना, ह्या तटावरूनच आपल्याला सर्व काही गोष्टी बघायला भेटणार आहेत. त्या तटावरून आपल्याला येण्याचं आहे ना, हे नाही कारण रोड मार्ग आहे. त्या तटावरून गावकरी येऊन देत नाही. त्या तटावरून आपल्याला जावं लागेल. असं हे जे नर्मदा मैयाचं रूप आहे या ठिकाणी बघा. नर्मदे अरे या ठिकाणी बघा हा आश्रम. नर्मदे यार या ठिकाणी आलेलो आहे आम्ही या आश्रमावरती. या आश्रम कौन है बाबा? आश्रम का नाम क्या है? रामघाट। रामघाट या ठिकाणी आले आम्ही. हे बघा नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा. हे जे आहे ना खडीश्वर बाबांची समाधी आहे. ही जी समाधी आहे ना, एक 12 साल्याने ना उभं राहून तपस्या केली या ठिकाणी. आपण जो रामघाट आहे ना या ठिकाणी रामघाटावरती. आणि हे जे आपल्याला जे बाबा दिसतात ना, हे खडीश्वर बाबा आहे. यांनी ना 12 वर्ष तपस्या केली एक उभं राहून. त्यांची ही समाधी आहे. त्या ठिकाणचे आम्ही दर्शन घेतो आहे. त्या बाबांचे दर्शन घेऊन आम्ही इथं रामघाट नर्मदा मैया किनारी आहे दिंडोरीमध्ये. दिंडोरी हा आहे ना उत्तर तर देवपत मार्गावरती आहे. आपण देवपत मार्गावरती त्यांची समाधी आहे. आणि त्यांचं किती भाग्य असेल या ठिकाणी जर पाहिलं तर. असेच भाग्य लाभो, कारण या ठिकाणी खरोखर अशा समाधी बघायला भेटली. आनंद वाटला या गोष्टीचा मला. नर्मदे यार या ठिकाणी बघा. वेद महाराज जी आप नर्मदे यार वेद महाराज जी आपने को है ना थोड़े के ना, ये जे खडीश्वर बाबा जी इनके बारे में और ये रामकुंड के बारे में थोड़ा अपने रामघाट है इधर एक बारे में थोड़ा बताएंगे. नर्मदे यार खड़ेश्वरी जी महाराज नाम है इनका, है ना। श्री गोविंदपुरी जी महाराज नाम था। पुरी अखाड़े द्वारे से हैं। उन्हीं का ये आश्रम है। और बाद में क्या है कि 12 वर्ष तक इन्होंने तपस्या खड़ा होकर के किए। तब से लोग इन्हें खड़ेश्वरी जी महाराज कहने लगे। हाँ बरोबर. और रही राम जी की बात तो सिया राम में सब जग जानी। हाँ. करऊं प्रणाम जोरी जुग पानी। राम कहाँ नहीं आए, है ना। हाँ. कि कहाँ नहीं गए ये लेखा जोखा का विषय ही नहीं है, बराबर. क्योंकि कण कण में समाये हुए हैं। और माँ नर्मदा से उनका बहुत गहरा संबंध है। ऐसे कथाएं आते हैं। इस प्रकार से जो है तो यहाँ पर अभी जो ये बरगद का पेड़ है हमारे पीछे, इधर इस साइड में बरगद का पेड़ है पीछे। वहाँ पर एक राम मंदिर था, बहुत प्राचीन, बहुत प्राचीन राम मंदिर था। वो राम मंदिर सदियों पुराना है। कौन आया, कब बना, कब बनाया गया, ये कोई नहीं जानता। कुछ गढ़े हुए पत्थर, कुछ देवमयी पत्थर, जैसे ये भोलेनाथ जी रखे हैं यहाँ पर। हाँ इधर इस तरह के पत्थर है। कौन कब आकर के जो है तो गढ़ा गया, हाँ. ये कोई नहीं जानता. हाँ. तब से यहाँ पर जो है तो वो राम मंदिर था. हाँ. अब राम मंदिर जो है तो जीर्ण शीर्ण हो गया. हाँ. मूर्तियाँ भी पता नहीं कहाँ गई, हमको नहीं मालूम. हाँ. अब वहाँ पर अवशेष बचे हैं थोड़े बहुत. हाँ. अवशेष है जहाँ पर वो उनका चबूतरा था. हाँ. और कुछ नहीं है वहाँ पर, है ना। उसी के नाम से राम घाट पड़ा, उसी के नाम से. और यहाँ माँ नर्मदा अनादिकाल से हैं. तो वो तो अनादिकाल से, वो किसको पता नहीं है कभी. कौन आए कौन गए, कितने कोई भी बोलते 5000 करोड़ साल, वो कुछ कितने नहीं. गए. हाँ. और यहाँ तक कि माँ नर्मदा की ऐसी भी कहानी है, हाँ. वर्णन आता है कि प्रलय काल में भी माँ नर्मदा सुरक्षित रहेंगी, युगों युगों से, युगों युगों से. इसीलिए माँ नर्मदा को सब महानदियों की, जितने भी हमारे देश में प्रसिद्ध नदियाँ हैं, सबकी माँ कहा गया है, सबकी जननी है, सबकी जननी है ना। है. हाँ बरोबर. और
उसी माँ नर्मदा के पावन तट पर यह राम घाट राम है। घाट है और ये। इस पावन तट पर जो है तो हाँ। खड़ेश्वरी जी महाराज का तपोस्थली है कहलाता है। तपोस्थली। और भी से ऋषि मुनि आए यहाँ पर तपस्या करके चले गए, जिनके बारे में जो है तो जानकारियाँ नहीं है। तो ये तपोस्थली दिव्य जगह है ये। नर्मदे हर प्रभु नर्मदे हर दीनानाथ। कहाँ से आ गए आप? डिंडोरी गए थे, ये तो बाबा जी कैमरा रखे हैं। हाँ, वो पूछ रहे थे हमसे, बता रहे हैं यहाँ की कहानी वर्णन जो भी है। तो ऐसा है माँ नर्मदा की महिमा है ना। और यहाँ पर अंदर धूना है, चैतन्य धूना खड़ेश्वरी जी महाराज का अखंड ज्योति है जो आज भी प्रज्वलित है। यहाँ पर कहा गया शब्द, बोला गया शब्द जो भी है, जो भी अनुष्ठान है, जो भी अपने कल्याण के लिए बोला गया, सब शीघ्र फलदायी होता है। ऐसा भी है। बहुत पावन जगह है महाराज जी का ये। और यहाँ पर उनकी शिष्या हैं महंत मीरापुरी जी, है ना। साध्वी मीरापुरी जी हैं, वो भी नहीं है आश्रम में, वही है यहाँ पर, है ना। ऐसा आपको देखने को मिलेगा अभी वहाँ राम को। चले जाइए पीछे से, यहाँ से बरगद का पेड़, फेंसिंग है, तार का फेंसिंग है उधर। तार का ये करके जाना, यहाँ से जाओ। हाँ वैसे पीछे से। ये देखो नर्मदे यार, मैं जाग के आता है नर्मदे यार। ये बाबा जी ने अपने को थोडी इधर की एक राम घाटकीची आहे ना, थोडी आपल्याला यांनी जी कहाणी सांगितली आणि आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे। हे ठिकाण बाबा जी, ये जो बरगद का पेड़ इधर है ना? हाँ वो ही है। पानी उधर जो ना अभी खोले, ये देखो बाबा जी आ रहे हैं मेरे को दिखाने के लिए। हाँ चलो वो यहाँ से जा। हाँ यहाँ से ना हाँ नर्मदे यार। हे बघा तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी, आणि हे आपको दिखा रहे हैं क्योंकि ये जो बरगद का पेड़ है ना, ते ज्यावेळेस हजारो साल पहिले आहे ना, हे कुणालाच काही माहिती नाही आहे का इथे आहे ना राम जे आहे ना आपल्या रामांनी इथं येऊन आहे ना काही ठिकाणी आहे ना अवशेष, म्हणजे जे ना मंदिर स्थापन केलं होतं त्याचे काही अवशेष काही भाग आहे तेवढे शिल्लक राहिलेले आहे या ठिकाणी। नाहीतर आहे ना काही भाग आहे ना काहीच नाही राहिलेलं, कारण इथे ना थोडेसे फक्त अवशेष बघायला भेटतात ते बोलतात, नाही तर इथे काहीच नाही। ते तार कंपाऊंड लावलेलं आहे असं एक हे छोटं इथे आहे ना, ते पुराणा आत्ताशिक त्याचे ना भागाचं इथे काम चालू केलेलं आहे या ठिकाणी थोडं। नाही तर इथे हा जो पेड़ आहे, हा बरगद का पेड़ बोलते, हा हजारो साल पहिले कोणालाच काय माहिती नाही कधी काय लावलेलं आहे एवढ्या ह्याच्यात। आणि हे जे तुम्हाला आहे ना मंदिर जे दाखवतो ना इथे, जे हे बघा या ठिकाणी तिकडे एक मंदिर होतं त्या कोपऱ्यामध्ये, ते सगळं जीर्ण म्हणजे आहे ना जीर्ण झालेले हजारो साल किती या इथे कुणालाच माहिती नव्हतं। हे बघा हे छोटं दिसतं हे अवशेष थोडेसे हे ना हे दाखवतो, हे थोडे इथं उरलेले आहे इथे या भागामध्ये। आणि ह्या ज्या रामघाट आहे ना, हा रामघाट, ह्या रामघाटाचं नाव तर ऐकलं आपण, तर असं या प्रकारे झालं याचं एक कारण तुम्ही ऐकलं। परत दुसरं एक सांगायचं म्हणजे इथे ना तुम्ही जे काय आहे ना बोलणार ना मिळून, ह्या रामघाटावरती आहे ना हे सुद्धा असं इथे आहे ना होतं या ठिकाणी। रामघाटा आहे ना ही पावनभूमी आहे, ही जे दिसतं नर्मदा मैया आहे ना, नर्मदा ही आपण ज्या ठिकाणी उभं आहे ती देवभूमी आहे आपण ज्या ठिकाणी उभं आहे। आज नर्मदा मैयाचं असं सुंदर रूप आपल्याला या ठिकाणावरून बघायला भेटतं, जिथे आहे ना राम या ठिकाणी आले होते। या ठिकाणी स्वतः राम या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी आपण आहे आत्ता, त्या ठिकाणी राम येऊन गेले त्या ठिकाणी जिथे थोडीशी हे लावलेलं। आणि हे बा आपण ह्या ठिकाणी जिथं नर्मदा मैया आहे जी सगळ्याची जननी मानली जाते, ती नर्मदा मैया आहे, आई आहे, तीच समजून आपल्याला घेणार आहे।
काही आपल्याकडून हे झालं, पण आईला जे आपण मागू शकतो ते आई आपल्याला देते या ठिकाणी. असं काही म्हणता येत नाही का हीच आई आपल्याला सगळे करते. या ठिकाणी आईचं जे नर्मदा मैयाचं आईचं जे रूप आहे ना, या ठिकाणी आपण बघू शकता. हे असं आईचं रूप आहे. आणि एक ज्या मी ठिकाणी आहे ना, हे ठिकाणी रामघाट, दिंडोरी जिल्ह्यामध्ये रामघाट या ठिकाणी आहे मी. आणि आपण दिंडोरीमधून थोडंसं आहे ना, रामघाट या ठिकाणी कमीत कमी आज आहे ना 16 ते 17 किलोमीटर दिंडोरीमधून पुढे आल्या उत्तर तट आहे. हा उत्तर तटावरून आल्याच्यानंतर इथे आपल्याला आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि मी तुम्हाला सांगितलं ते बरगदचा पेड या ठिकाणी. इथून आपण आलो. हे नर्मदा मैया आहे. आजच्या दिवसाचा जो आपण आहे ना आपल्याला आहे ना भगवान सूर्यदेव होता, आज आपल्याला आहे ना आजच्या दिवसाचं लाचचं दर्शन देतात या ठिकाणी. आणि तो ते आहे ना भगवान सूर्यदेव आपल्याला आजच्या दिवसाचं आहे, आजच्या या शुभ दिवसाचं आहे. शुभ दिवसाच्या आज या शुभ दिवस आपण इथे उभे आहे. आणि आपण आज या ठिकाणी आहे शुभ दिवशी, ह्या शुभ दिनी आहे ना आज अपने को नर्मदा मैया का दर्शन मिला है. यही मैं मेरा भाग्य समजता है, ही माझं भाग्य समजतो. आणि या ठिकाणचं आज प्रत्येक ठिकाणचं ह्या ठिकाणचं. आणि हे नर्मदा मैया आपली कशी आपली ह्या ठिकाणावरून चाललेली आहे, कशी इकडून तिकडं वाहते ही मैया, आपली मैया. हे आपण या ठिकाणी स्वतः आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी. हे पहा अशा ठिकाणी असं आपण उभं आहे. हे एक पावनभूमी. आणि ही जी परिक्रमा आहे, ही जी परिक्रमा आपण करतो ना त्या ठिकाणी, ही जी परिक्रमा आपल्याला आहे ना 72 पिढ्यां ज्यावेळेस जन्माला येतात, 72 पिढ्या, त्यावेळेस एक परिक्रमा आपण करत असतो, त्यावेळेस आपलं भाग्य असतं अशी. आणि परिक्रमा करणं हे काय नर्मदा मैयाचं किनारा मार्गे परिक्रमा करणं, किनारा घाट पूजा होतं. आपण म्हणतो ना एक मैयाजीची त्या आरतीमध्ये एकच आहे, मैयाजी को कंचन थाल, आपण म्हणतो घाटाचं पूजा होतं. हे असं या ठिकाणी आपण पाहू शकतो. हा घाट आहे आणि घाटाचं दर्शन घेऊन आपण. आणि हा आश्रम आहे, आपण जर पाहिलं या आश्रमावरती आता हा आश्रमावरती आजची आपली रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी रात्रीची. आणि आपण या ठिकाणी आहे. आणि आज आपल्याला नर्मदा मैयाचं या शुभ दिवशी दर्शन होऊन आपण आजचा हा जो ह्या शुभ दिवशीचा दिवसचा आजचा लाचचा आपला म्हणजे आजचा दिवस, या दिवशी आपण उद्या सकाळी आपण पुढच्या अमरकंटक ह्या कडे आपल्याला जो अमरकंटक जिथं नर्मदा मैयाचा उगम आहे तिथं जे बालरूप म्हणजे फक्त एक धार चालते, एक धार. आणि त्या धारेतून एवढा मोठा मैयाचा आहे ना, जो पण रत्नासागरपर्यंत एवढी मोठी नर्मदा मैया. आणि जे आपल्या ह्याच्यातून ज्या आपल्याला आपल्या ज्या संगे घेऊन गेलेल्या ज्या उपनद्या, त्याच्यानंतर ज्या नर्मदाला मैया ज्या नद्या मिळतात 999, त्यासुद्धा किती नशिबान असतील का त्या मैयाला मिळतात. अशा मैयासारख्या पवित्र अशा मैया ज्या शंकराची मुलगी आहे त्या मुलीच्या याच्या सामवतात, ते एक भाग्यच म्हणायचं या नद्यांचं पण. आणि या ठिकाणावरून आम्ही पुढे निघालो. आणि हे जे आहे परिक्रमावाचे आपल्या घाटाचे दर्शन घेतात. आता आरतीचा टाईम झालेला आहे या ठिकाणी, कारण संध्याकाळची जी आरती असते आमची नर्मदा मैयाची, ती आरती हातपाय धुवून आणि हे करून मी घाटावरती आम्ही आरती करणार आहे ह्या घाटावरती. आणि आरतीसाठी आम्ही थोडंसं मैयाला घेऊन येण्यासाठी मी माझ्या आश्रमात चाललेलो आहे या ठिकाणी. नर्मदे